नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असे आणि महाराष्ट्रातील नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी चॅनलवर। चला लवकर सेशन जॉईन करून घ्या। तुम्ही म्हटल्याप्रमाणे सेशन आणलेले आहे। टॉप 15 क्वेश्चनची आपली सिरीज आहे, जी काय आहे आधारित आहे कशावर, प्रत्येक टॉपिकवर, बरोबर आहे। चला मग आपण आपल्या सेशनला चालू करूयात। सगळ्यांना जय हिंद, हॅलो, नमस्कार। चला सेशन जॉईन करून घ्या। झाले ज्यांनी जॉईन केले सेशन लाईक करून घ्या। चला आजचा पहिला प्रश्न पहा आपला, जो आहे तुलनावर आधारित। एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे, वासंती वसंतपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठं कोण? वासंती, वैभव, सुनंदा आणि वसंत। बघा खूपदा विचारला गेलेला प्रश्न आहे, ठीक आहे। एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान, वैभवपेक्षा लहान कोण आहे? वसंत आहे। वासंती सुनंदापेक्षा मोठी, वसंत सुनंदापेक्षा मोठा, वसंत काय आहे? सुनंदापेक्षा मोठा आहे। आणि वासंती काय आहे? सुनंदापेक्षा पण मोठी आहे। म्हणजे इथे कोण येणार? तर इथे वासंती येणार आणि अजून लहान कोण झाली मग? सुनंदा। झालं, त्यांनी विचारलं काय आहे आपल्याला, मग सर्वात लहान कोण, सॉरी सर्वात मोठं कोण? सर्वात मोठं कोण आलं आहे? वैभव, पर्याय क्रमांक दुसरा, बरोबर। चला पुढला प्रश्न घ्या मग। क्ष हा य पेक्षा श्रीमंत, ज हा क्ष पेक्षा श्रीमंत, म हा ज पेक्षा श्रीमंत, न हा सर्वात श्रीमंत आहे, तर श्रीमंतीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल? क्ष, न, म आणि ज। क्ष हा य पेक्षा श्रीमंत, य पेक्षा श्रीमंत कोण आहे? क्ष, ठीक आहे। ज हा क्ष पेक्षा श्रीमंत आहे, चला। म हा झ पेक्षा श्रीमंत आहे आणि न हा सर्वात श्रीमंत आहे, मग मध्यभागी कोण आलेला आहे? झ, पर्याय क्रमांक आपला चौथा। सोपे प्रश्न आहेत, जास्त कठीण नाहीये तुलना, बरोबर ना? फक्त व्यवस्थित वाचायचंय। जर राधा सुनीतापेक्षा तरुण, तरुण म्हणजे लहान आहे, पण रीतापेक्षा मोठी आहे, रीता गीतापेक्षा मोठी आहे, श्याम रीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे, तर सर्वात तरुण कोण आहे? रीता, श्याम, सुनीता, गीता। राधा सुनीतापेक्षा तरुण, राधा तरुण आहे म्हणजे लहान आहे सुनीतापेक्षा, रीता गीतापेक्षा पण लहान झाली, ठीक आहे। रीता गीतापेक्षा मोठी आहे, बरं। श्याम रीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे, राधापेक्षा तरुण आहे म्हणजे इथे कोण येणार? इथे मधोमध येणार आहे आपला श्याम, बरोबर आहे। तर आता मी तर इथे खाडाखोड करू शकते, तुम्ही नाही करू शकत, पण तरी मी इथे लिहिते आणि तो आहे कोण? तर सर्वात तरुण म्हणजे सर्वात लहान कोण आहे? आपली गीता आहे, पर्याय क्रमांक चौथा। सगळ्यात लहान किंवा सगळ्यात तरुण असं कुठल्याही विचारलं तर गीता येईल। पुढे घ्या। 5 मुलांनी शर्यतीत भाग घेतला, राज मोहितच्या पुढे पर्यंत गौरवच्या मागे राहिला, आशिष सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे राहिला, तर शर्यत कोणी जिंकली? राज, गौरव, मोहित, आशिष। 5 मुलांनी शर्यतीत भाग घेतलाय, राज मोहितच्या पुढे आहे, मोहितच्या पुढे आहे कोण? राज। चला, परंतु गौरवच्या मागे आहे कोण? तर राजच गौरवच्या मागे आहे, ठीक आहे। आशिष सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे, आशिष सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे। मग शर्यत कोणी जिंकली? कोण पळतोय सगळ्यात पहिले? गौरव पळतोय, मग उत्तर काय आलं? गौरव, पर्याय क्रमांक दुसरा। पुढला घ्या। चला सेशन लाईक करा, कंजूस सारखं वागू नका जरा। 4 मित्र ए, बी, सी आणि डी यांच्यामध्ये विशिष्ट रक्कम अशा पद्धतीने वाटली जाते की ए ला बी पेक्षा 1 ने कमी, सी ला डी पेक्षा 5 ने जास्त,
डी ला बी पेक्षा 3 ने जास्त अशा पद्धतीने मिळते तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल? ए, बी, सी, डी. बघा इथे आपल्याला काय करायला लागेल? एखाद्याची रक्कम x म्हणजे 10 मानायला लागेल. ठीक आहे, चला. ए ला बी पेक्षा 1 ने कमी, ज्याच्या सोबत कंपॅरिझन होते त्याला नेहमी घ्यावं. आता बी पेक्षा कमी म्हणजे बी ला जर 10 असेल तर ए ला त्याच्यापेक्षा 1 कमी म्हणजे ए ला 9 भेटणार. बरोबर आहे. पुढे अजून काय? डी ला बी पेक्षा 3 जास्त, बी पेक्षा 3 जास्त म्हणजे 10 अधिक 3 13. सी ला डी पेक्षा 5 ने जास्त, डी पेक्षा 5 ने जास्त म्हणजे 13 मध्ये 5 मिळवले की आले 18. तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल? सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली आहे? ए ला. किती मिळाली आहे? फक्त 9 रुपये. एखाद्याला 10 मानायचं, मग कोणाला मानायचं? जेव्हा एखाद्याची कंपॅरिझन दुसऱ्याशी होत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला मानून घ्यायचं आहे. 10 घ्या, 100 घ्या, ज्याने आपलं पटकन सॉल्व्ह होतात गणित. ठीक आहे, किचकट काय पण घेऊ नका. पुढे घ्या. इयत्ता 8वीच्या परीक्षेत ए हा गुणानुक्रमे बी च्या खाली होता, सी हा ए च्या वर पण डी च्या खाली होता, ई हा डी च्या वर होता. तर सर्वात खालचा क्रमांक कोणाचा? डी, सी, बी आणि ए. चला, ई हा डी च्या वर. बर, पण डी सी काय आहे? ए च्या वर आहे पण डी च्या खाली आहे. बरोबर आहे. सी काय आहे? डी च्या वर आहे. पण इथे काय सांगितले? तर ए हा बी च्या खाली होता. तर सगळ्यात खाली कोण आलाय? सगळ्यात खाली आला आहे आपला ए. पर्याय क्रमांक 4. ओके, लागून खालू असं बघा. ए हा बी च्या खाली, सी हा ए च्या वर पण डी च्या खाली, ई हा डी च्या वर. झालं बरोबर. ठीक आहे, घ्या पुढे. खालील विधाने तपासून पहा. रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत, राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत, रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत, पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत, रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत. सर्वात जास्त मार्क कोणाला मिळाले? राम, पद्मा, राणी, रत्ना. बघा हे तुमचे पाठ झालेले क्वेश्चन आणि आन्सर्स आहेत. बरोबर ना? रामचे मार्क राणीपेक्षा जास्त, राणीपेक्षा जास्त आहे रामचे मार्क. बरं, पुढे. राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी, रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त, रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त, पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. ठीक आहे, आणि रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क भेटलेले आहेत. म्हणजे पद्मा कुठे येणार? तर इथे. चला, इथे येणार पद्मा आणि इथे येणार रत्ना. बघा तर रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत का? हो. राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत का? हो. रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत का? हो. पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत आणि रत्नाला पद्मापेक्षा पण जास्त मार्क भेटले. तर जास्त मार्क कोणाला भेटले आहे? रत्नाला. पर्याय क्रमांक 4. एक एक वाक्य वाचायचंय, व्यवस्थित सोडवायचंय, घाई करायची नाही. या पुढे चला. 4 पिशव्या टी, एस, व्ही आणि डब्ल्यू पैकी प्रत्येकाचे वजन भिन्न भिन्न आहे. टी पिशवीचे वजन फक्त एस पिशवीपेक्षा कमी आहे, व्ही पिशवी डब्ल्यू पेक्षा हलकी आहे व डब्ल्यू ही टी पेक्षा हलकी आहे. तर 4 पिशव्यांपैकी सर्वात हलकी पिशवी कोणती? एस, डब्ल्यू, टी, व्ही. बघा इथे महत्वाचं काय आहे? टी पिशवीचे वजन फक्त एस पेक्षा कमी आहे. बरोबर, टी पिशवीचे वजन फक्त एस म्हणजे एस जास्त आहे. ठीक आहे, आता डब्ल्यू ही टी पेक्षा पण हलकी आहे, व्ही ही डब्ल्यू पेक्षा पण हलकी आहे. झालं. टी एस व्ही डब्ल्यू, टी एस व्ही डब्ल्यू एवढ्याच पिशव्या आहेत. मग सगळ्यात हलकी पिशवी कुठली आली? सगळ्यात हलकी पिशवी व्ही आली. पर्याय कुठला? 4 आला. समजलं व्यवस्थित कशी मांडणी करायची होती ती? टी पिशवीचे वजन एस पेक्षा कमी म्हणजे एस चं काय आहे? टी पेक्षा जास्त आहे असा त्याचा अर्थ होतो. घ्या पुढे.
आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे, मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे, पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी आहे, तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे आहे? गोविंद, जॅक, पवन, आशिष. आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक. गोविंदपेक्षा अधिक कोणाचं वजन आहे? आशिष. मोहितचं वजन जॅकपेक्षा कमी. पवनचं वजन जॅकपेक्षा अधिक पण गोविंदपेक्षा कमी. पवनचं वजन जॅकपेक्षा अधिक परंतु गोविंदपेक्षा कमी आणि मोहितचे वजन जॅकपेक्षा पण कमी. मग सर्वात जास्त वजन कोणाचं आहे? आ म्हणजे कोण? आशिष. पर्याय क्रमांक 4. चला पुढला प्रश्न घेऊयात. जर ए हा ई पेक्षा जलद धावतो परंतु डी एवढा नाही, डी हा सी पेक्षा जलद धावतो परंतु बी एवढा नाही, तर सर्वात जलद धावणारी व्यक्ती कोण? ए, बी, सी आणि ई. बघा, ए हा ई पेक्षा जलद धावतो. ई पेक्षा जलद धावतो ए, परंतु डी एवढा नाही म्हणजे डी अजूनच जलद धावतो. ठीक आहे. पुढे डी हा सी पेक्षा जलद धावतोय. ठीक आहे. डी हा सी पेक्षा जलद धावतोय परंतु बी एवढा नाही म्हणजे बी त्याच्यापेक्षा पण अजून जास्त जोरात धावतोय. म्हणजे सगळ्यात जास्त जोरात म्हणजे जलद धावणारी व्यक्ती कोण आहे? आपली बी आहे. पर्याय क्रमांक 2. ए हा ई पेक्षा जलद धावतो पण डी एवढा नाही म्हणजे डी अजून जोरात धावतो. डी हा सी पेक्षा जलद धावतोय म्हणजे सी कमी धावतोय पण बी एवढा नाही म्हणजे डी पेक्षा जलद धावतो आहे बी, म्हणून सगळ्यात जास्त जलद धावणारा आहे आपला बी. या पुढला. अ चे वजन ड पेक्षा दुप्पट आहे पण बी ब च्या निम्मे आहे. क चे वजन ड च्या निम्मे आहे व क च्या दुप्पट आहे. यांच्यातील सर्वात मोठा व सर्वात लहान कोण? ब आणि फ, ब आणि क, अ आणि ड, अ आणि फ. पुन्हा आपण व्यवस्थित मांडणी करू. एखाद्याचा नंबर घेऊयात. अ, ब, क, ड, फ. अ चे वजन ड पेक्षा दुप्पट आहे. म्हणजे जर ड चं वजन 10 असेल तर अ चं वजन त्याच्या दुप्पट म्हणजे 20 झाले. ठीक आहे. पण ब च्या निम्मे आहे. काय? अ चं वजन ब च्या निम्मे म्हणजे ब चं 40 असेल त्याच्या निम्मे म्हणजे त्याच्या अर्धे. कुठलं आलं? 20 आलं. पुढे फ चं वजन ड च्या निम्मे आहे. फ चं वजन ड च्या निम्मे म्हणजे ड च्या अर्धे. पण क च्या दुप्पट आहे म्हणजे क चं वजन किती आलं? 2.5 आलं. बरोबर आहे. मग आता घ्या, काय सांगितलंय? सर्वात मोठा सर्वात लहान. सर्वात मोठा कोण आहे? ब आणि सर्वात लहान कोण आहे? क. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? ब आणि क. पर्याय क्रमांक 2. व्यवस्थित जर घेतलं तर तुम्हाला समजेल. ओके. या पुढला प्रश्न. क्यू हा आर पेक्षा जलद टंकलेखन करतो परंतु व्ही पेक्षा कमी गतीने. टी हा आर पेक्षा जास्त गतीने टंकलेखन करतो. एस हा व्ही पेक्षा जास्त गतीने टंकलेखन करतो. तर यांमध्ये सर्वाधिक वेगाने कोण टंकलेखन करतो? व्ही, टी, एस. माहिती अपुरी आहे. क्यू हा आर पेक्षा जलद. आर पेक्षा जलद. चला. परंतु व्ही पेक्षा कमी. पुढे घ्या. टी हा आर पेक्षा जास्त गतीने टंकलेखन करतो. एस हा व्ही पेक्षा जास्त गतीने करतो. एस हा व्ही पेक्षा जास्त गतीने करतो आणि टी हा आर पेक्षा जास्त. टी हा आर पेक्षा जास्त. मग आता मला सांगा, या सर्वांमध्ये सर्वाधिक वेगाने कोण टंकलेखन करतं? तसं तर उत्तर आपल्याला एस दिसत आहे. पण एस आणि टी मध्ये काही कंपॅरिझन आहे का? एस आणि टी मध्ये कंपॅरिझन आहे का? नाही. म्हणून आपल्याला काय निवडायला लागेल? माहिती अपुरी आहे. बरेचशा पुस्तकामध्ये एसच दिलेलं आहे परंतु मला सांगा, टी हा आर पेक्षा जास्त जातोय. आर पेक्षा जास्त. पण टी हा व्ही पेक्षा जास्त आहे, एस पेक्षा जास्त आहे, एस पेक्षा कमी आहे हे आपल्याला सांगितलेलं नाहीये. ठीक आहे. समजलं? चला. रमेश हा वयाने सर्वेश एवढा आहे. सर्वेश पेक्षा मोठा आहे परंतु महेश पेक्षा लहान आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश एवढाच आहे परंतु तो सुरेश पेक्षा मोठा आहे. तर अखिलेश हा सर्वेश पेक्षा लहान आहे, अखिलेश हा महेश पेक्षा मोठा आहे, अखिलेश हा सुरेश पेक्षा मोठा आहे, अखिलेश हा रमेश पेक्षा मोठा आहे. वर दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहे किंवा आहेत? अ आणि ड, ब आणि क.
फक्त अ, फक्त क. चला, रमेश हा वयाने सर्वेश पेक्षा मोठा. सर्वेश पेक्षा मोठा कोण आहे? रमेश. ठीक आहे. परंतु महेश पेक्षा लहान आहे. बघा, रमेश हा सर्वेश पेक्षा मोठा आहे, परंतु काय आहे? महेश पेक्षा लहान आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश एवढा आहे, म्हणजे अखिलेश आणि सर्वेशचं वय समान आहे, परंतु तो सुरेश पेक्षा मोठा आहे. झालं. बघा, अखिलेश हा सर्वेश पेक्षा लहान आहे का? अखिलेश आणि सर्वेश एकाच वयाचे आहेत ना. अखिलेश हा महेश पेक्षा मोठा आहे का? नाही, लहान आहे. अखिलेश हा सुरेश पेक्षा मोठा आहे का? हो. अखिलेश हा रमेश पेक्षा मोठा आहे का? नाही. म्हणजे कुठलं विधान आलं आपलं? फक्त फक्त आणि फक्त क हे विधान आलं. पर्याय कुठला आला? पर्याय चौथा, फक्त क बरोबर आहे. या पुढे 5 विद्यार्थ्यांनी एका परीक्षेत भाग घेतला व भिन्न भिन्न गुण मिळवले. नैनाने मीनापेक्षा जास्त गुण मिळवले. कमलाला प्रवीणपेक्षा कमी परंतु नैनापेक्षा जास्त गुण मिळाले. अनुजचे गुण मीना व नैना यांच्या दरम्यान आहे. खालीलपैकी कोणती जोडी अनुक्रमे सर्वाधिक गुण व सर्वात कमी गुण दर्शविते? प्रवीण नैना, नैना प्रवीण, प्रवीण अनुज, प्रवीण मीना. बघा, नैनाने मीनापेक्षा जास्त गुण मिळवले. ठीक आहे. मीनापेक्षा जास्त गुण मिळवलेला आहे नैना. बघा, अनुजचे गुण मीना व नैना यांच्या दरम्यान आहे, म्हणजे इथे कोण आला? अनुज. पुढे घ्या. कमलाला प्रवीणपेक्षा कमी परंतु नैनापेक्षा जास्त. कमलाला प्रवीणपेक्षा कमी परंतु नैनापेक्षा जास्त. झालं. सर्वाधिक गुण कोणाला भेटलं? प्रवीण. आणि सर्वात कमी मीना. उत्तर काय येईल? प्रवीण आणि मीना. पर्याय क्रमांक चौथा. अनुक्रमे विचारलं असल्यामुळे जर मीना आणि प्रवीण असतं ऑप्शन मध्ये, तिथे टिक करून यायचं नाही. जे विचारलंय आधी त्याचं उत्तर द्यायचं व्यवस्थित. ओके, चला घ्या पुढे. शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे. राजू चारूपेक्षा उंच आहे परंतु बालापेक्षा ठेंगणा आहे. स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे. चारू शिरीषपेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण आहे? शिरीष, बाला, स्पंदन आणि राजू. चला बघू. शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे. स्पंदनपेक्षा उंच शिरीष आहे. पुढे स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे. ठीक आहे, स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे. चारू शिरीषपेक्षा उंच आहे. चारू शिरीषपेक्षा उंच आहे. राजू चारूपेक्षा उंच आहे परंतु बालापेक्षा ठेंगणा आहे. मग मला सगळ्यात उंच कोण झालं? सगळ्यात उंच झाला आहे बाला. पर्याय क्रमांक दुसरा योग्य आहे. बरोबर. चला पुढला प्रश्न घ्या. अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगीतापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे. शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे. संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे? गिरीश, श्याम, शिरीष आणि संगीता. चला, अंकिता ही संगीतापेक्षा मोठी. संगीतापेक्षा मोठी आहे अंकिता. गिरीश हा संगीतापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान, म्हणजे इथे आला आपला गिरीश. शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे. श्याम आणि संगीतापेक्षा लहान कोण आहे? तर काय सांगितलंय? त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे? कोण आहे सर्वात लहान? शिरीष. पर्याय क्रमांक तिसरा. समजलं? घ्या मग पुढला प्रश्न. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे. कबीर हा आमिरपेक्षा उंच आहे. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. शिशिर हा कबीरपेक्षा उंच आहे. तर सर्वात ठेंगणा कोण? समीर, शिशिर, अमीर, कबीर. समीर हा कबीरपेक्षा उंच. कबीरपेक्षा उंच कोण आहे? समीर आहे. कबीर हा अमीरपेक्षा उंच. बरं, ठीक आहे. कबीर हा काय आहे? अमीरपेक्षा उंच आहे. पुढे सुधीर हा शिशिरपेक्षा उंच. शिशिर हा कबीरपेक्षा पण उंच आहे. ठीक आहे, शिशिर काय आहे? कबीरपेक्षा पण उंच आहे. आणि सुधीर हा शिशिरपेक्षा उंच. इथे खरं तर ते समीरच्या जागी सुधीरच आहे. ओके, सुधीर हा कबीरपेक्षा उंच आहे. कबीर हा अमीरपेक्षा उंच आहे.
सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आणि शिशिर हा कबीरपेक्षा उंच. तर सर्वात ठेंगणा कोण आलेला आहे? सगळ्यात ठेंगणा आला आहे आपला अमित. पर्याय क्रमांक. पुढला प्रश्न घ्या आता. जर फुटबॉल टेनिस बॉल पेक्षा हलका आहे आणि बास्केटबॉल टेनिस बॉल पेक्षा जड आहे परंतु हँडबॉल पेक्षा हलका आहे तर वजनानुसार चेंडूचा चढता क्रम कसा असेल? फुटबॉल टेनिस बॉल बास्केटबॉल हँडबॉल, बास्केटबॉल हँडबॉल टेनिस बॉल फुटबॉल, फुटबॉल टेनिस बॉल हँडबॉल बास्केटबॉल, टेनिस बॉल फुटबॉल बास्केटबॉल आणि हँडबॉल. बघा, जर फुटबॉल टेनिस पेक्षा हलका, जर फुटबॉल टेनिस पेक्षा हलका आणि बास्केट पेक्षा टेनिस बॉल जड आहे, ठीक आहे. परंतु बघा, बास्केटबॉल टेनिस बॉल पेक्षा जड आहे परंतु हँडबॉल पेक्षा हलका आहे. झालं. म्हणजे कसं येईल? फुटबॉल टेनिस बॉल बास्केटबॉल हँडबॉल. पर्याय क्रमांक पहिलाच. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले तुलनावरचे प्रश्न. व्यवस्थित प्रश्नांची प्रॅक्टिस करा. तुलना तसं सोपं आहे पण तुम्ही जर वाक्य 4-4, 5-5 वेळा वाचलं तर ते कन्फ्युजन क्रिएट करतं. म्हणून एकदाच वाक्य वाचायचं आणि लगेच मांडणी करायची, म्हणजे तुम्ही कन्फ्युजन मध्ये अडकून टाइम वेस्ट होणार नाही. तर प्रॅक्टिस करा, व्यवस्थित रिव्हिजन करा, म्हणजे परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाही. सेशनला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता आज आपण इथे थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक वर प्रश्न घेऊन. चला, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर आणि हॅव अ नाईस डे. ऑल द बेस्ट. बी पॉझिटिव्ह ऑलवेज.